भिवंडी के अंजुर फाटा काल्हेर थाणे मार्ग की स्थिति इस समय बेहद खराब हो चुकी है। इस मुख्य मार्ग पर सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए और मेट्रो परियोजना से जुड़े अधिकारियों की अनदेखी के कारण जगह जगह गड्ढे बन गए हैं। साथ ही नालों की समुचित व्यवस्था न होने की वजह से नालों का गंदा पानी सड़कों पर जमा हो रहा है, जिससे वाहन चालकों के साथ ही स्थानीय नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। नागरिकों की इस गंभीर समस्या को ध्यान में रखते हुए भिवंडी लोकसभा क्षेत्र के सांसद सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा ने स्वयं इस मार्ग का दौरा किया। इस निरीक्षण के दौरान उन्होंने काल्हेर, पूर्णा, हॉली मेरी स्कूल और अंजुरफाटा क्षेत्र में सड़कों की दुर्दशा और नालियों की अव्यवस्था का जायजा लिया। खासदार बाल्या मामा ने पाया कि सड़क के किनारे पर उचित नाली व्यवस्था नहीं है और पुराने नालों के प्रवाह को कुछ निर्माण व्यवसायियों द्वारा अवरुद्ध कर दिया गया है। इससे बरसात का पानी सड़कों पर भर जाता है और नालियों का गंदा पानी भी सड़कों पर आ जाता है, जिससे नागरिकों को भारी असुविधा हो रही है। सांसद बाल्या मामा ने यह सारी स्थिति सार्वजनिक बांधकाम विभाग और एमएमआरडीए के अधिकारियों के संज्ञान में लाई। इस निरीक्षण के दौरान अधिकारियों ने आश्वासन दिया कि इस मार्ग पर नालियों की व्यवस्था और सड़क की मरम्मत से संबंधित लंबित कार्यों को जल्द से जल्द पूरा किया जाएगा। अंजुरफाटा जो रस्ता आहे कशेळीपासून आपण पाहत असाल, पहिल्या पावसातच रस्त्याला अनेक ठिकाणी पाणी भरून पूर्ण जाम झालं होतं आणि या संदर्भात मेट्रोचे अधिकारी असतील, एमएमआरडीचे असतील, पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, या सगळ्यांना मी आज इथं पाहणीसाठी बोलवलं। पाहणी दरम्यान एक निदर्शनास आलं का दोन्हीही पीडब्ल्यूडी असेल किंवा एमएमआरडी असेल, दोन्ही अधिकारी हात झटकण्याचा प्रयत्न करतात। यांच्याकडून जे लिहून घेतलं तीही वस्तुस्थिती खूप भिन्न आहे। एकंदरीत काम करण्याची मानसिकता अधिकाऱ्यांमध्ये का नाही याचं मलाही उत्तर मिळत नाही। परंतु आता जी पाहणी केली, सगळं दाखवलं, अपेक्षा आहे अगोदर नाही केलं पण आता तरी तत्परतेने काम करतील। आपण पाहिलं असेल आता पुण्याला पण जिथं आहोत इथंही पहा गटारांची अवस्था, होली मेरी स्कूलच्या इथं पहा, काल्हेरला पहा। या रस्त्यालगत जेवढ्या जुन्या मोऱ्या होत्या, जेवढे जुने नैसर्गिक नाले होते, हे सर्व मोऱ्या आणि नाले 90% बंद करण्यात आलेले आहे आणि भविष्यात तर या रस्त्यावरून पावसाळ्यात 4 महिने बंद ठेवायला लागेल अशी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकतो आणि म्हणून तात्काळ उपाययोजना व्हाव्या म्हणून या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांनी इथं बोलवलेलं आहे। 2 दिवसात कशा प्रकारे काम चालू करायचं, काय करायचं या संदर्भात तेही आढावा घेतील आणि खास करून आपण बघितलं असेल इथले लगत जेवढे बिल्डर आहेत त्या सगळ्या बिल्डरांनी सगळे नैसर्गिक नाले जे असतील किंवा मोऱ्या असतील या बंद केलेल्या आहेत, तर त्या पुन्हा चालू झाल्या पाहिजे, तरच हा पाण्याचा निचरा होऊ शकेल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहील आणि या गावांचं संरक्षण होईल। स्थानिक ग्रामपंचायत त्यांची सुद्धा जबाबदारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाही त्यांच्याकडून जबाबदारी पण झटकली जाते। बघा आता खरं म्हटलं तर हे जेवढी डेव्हलपमेंट दिसतो, विकास दिसतो, ह्या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या परवानगी न घेता फक्त ग्रामपंचायतच्या परमिशनवर हे सगळे बिल्डिंग झालेले आहेत। हरकत नाही, गाववाल्यांच्या जागा डेव्हलप व्हाव्या परंतु त्या योग्य पद्धतीने व्हाव्यात, चांगल्या पद्धतीने, जेणेकरून भविष्यात देखील त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल। परंतु ग्रामपंचायत असेल किंवा इतर अधिकारी वर्ग, खास करून अधिकारी वर्ग या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालतात आणि आपली जबाबदारी देखील पुढे ढकलून देतात। म्हणून या सगळ्या गोष्टींचं मी स्वतः 1 हप्त्यात पाठपुरावा करून पूर्ण माहिती घेऊन मग संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भात आपल्याशी एक प्रेस कॉन्फरन्स पण साहेब अनेक वेळा तुम्ही या विषयावर आवाज उठवलेला आहे, मात्र तरी इथली वाहतूक कोंडी आणि या नाल्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत, तर अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यासंदर्भातले आपण काय तजवीज करणार किंवा काय असेल? बघा आज अधिकाऱ्यांकडून मी लिहून घेतलेलं आहे, मुद्दामून लिहून घेतलेलं आहे, जेणेकरून त्यांनी जे लिहिलं मी 2 दिवसात त्याच्यावर स्टडी करणार आहे आणि जर चुकीचं आढळलं तर 100% त्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करणार आणि मला पूर्ण कल्पना आहे हे सगळे अधिकारी काम करण्याच्या मनस्थितीत नाही। कदाचित
त्यांचा काही याच्यात फायदा नसेल, परंतु मी नेहमीच सांगतो मागचं विसरून जायचं, पुढं जर चांगलं करता येईल ते चांगलं करायचं, पुढं तरी चांगलं करतील अशी अपेक्षा आहे. नाही केलं तर त्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल. स्पीड न्यूज भारत.